आज 8 ऑगस्ट 2026 ही तारीख आहे. आज संध्याकाळी तुम्ही एक इच्छा तुमच्या वहीच्या पानावरती लिहून काढा, ती पूर्ण होईल. नमस्कार, मी पंकज. डिवाइन ज्ञान या आध्यात्मिक चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत एक अशी गोष्ट, एक असं मॅनिफेस्टेशन जे आज संध्याकाळी तुम्ही केल्यानंतर 100% त्या प्रयत्नांना तुमच्या यश येणार आहे. काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज तारीख 8 ऑगस्ट 2026, तारीख 8 आहे, महिना 8वा आहे आणि पूर्ण तारखेची टोटल केला तरी 8 वरती येते. त्यामुळे आज 8 या नंबरची पुनरावृत्ती होत आहे. विशेष करून आज हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे मॅनिफेस्टेशनसाठी. तुम्ही तुमचा फायदा करून घ्या. काय करायचं आहे, आज संध्याकाळी 8 वाजता एक वही आणि पेन हिरवा हवा आहे, ते घेऊन बसायचं आहे. संध्याकाळी 8 वाजता ही इच्छा तुम्ही व्यक्त करायची आहे. व्यक्त म्हणजे काय, तर लिहून काढायचे आहे. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 8 हा नंबर कोणत्या ग्रहाला रिप्रेझेंट केला जातो? शनी ग्रहाला. शनी ग्रह आपल्या लाईफमध्ये काय देतात? शिस्त, कर्म, आर्थिक स्थैर्य, आपली प्रगती. कोणतेही शॉर्टकट्स नाहीत लाईफमध्ये. कष्टाला प्राधान्य द्या. मॅनिफेस्टेशन कोणत्याही गोष्टीचं करू नका. जी गोष्ट लाईफमध्ये हवी आहे त्या गोष्टीचं मॅनिफेस्टेशन करा. आज तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तारीख 8, महिना 8वा, पूर्ण तारखेची टोटल 8. आणखीन आज वार शनिवार, जो शनिग्रहांना रिप्रेझेंट केला जातो. त्यामुळे जे कर्म करतोय तेच आपल्याकडे रिटर्न येणार आहे. ब्रह्मांड आपल्याला द्यायला बसलेला आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे इन्फिनिटीचा सिम्बॉल 8. या सर्व गोष्टी आज जुळून आलेल्या. त्यामुळे आज संध्याकाळी 8 वाजता ही गोष्ट तुम्ही करा. काय करायचं आहे, एका वहीच्या पानावरती स्वच्छ कागद घ्या, पेज घ्या, वहीचं हिरवा पेन घ्या. तुमची जी इच्छा आहे ती 8 वेळेला लिहून काढा. ज्या वेळेला तुम्ही तुमची इच्छा लिहून काढत असता, मनामध्ये पॉझिटिव्ह विचार, जे इच्छा तुम्ही मागताय, जी लिहिताय, त्याप्रमाणे मनामध्ये ती गोष्ट घडत आहे, याकडेही तुमचं लक्ष असू दे. 8 हा नंबर आज खूप वेळेला येत आहे. त्यामुळे हे आपण करायचं आहे आणि हे केल्यानंतर ती रिटर्न आपल्याकडे एनर्जी येत आहे. आजचा दिवस खूप पॉवरफुल आहे, तुम्ही नक्की करा. आणखीन एक गोष्ट म्हणजे ते लिहून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ती 8 वेळेला तुमची इच्छा लिहून काढता, तो कागद फोल्ड करायचा आहे आणि तुमच्या पॉकेटमध्ये, तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये, घरी स्वच्छ ठिकाणी सुरक्षित कागद ठेवायचा आहे. तो अजिबात त्याला पुन्हा हात लावायचा नाही. 8 वेळेला तुम्ही ही इच्छा नक्की लिहून काढा. लाईफमध्ये ज्या गोष्टी नाही, जे हवं आहे त्याकडे फोकस करा आणि ती इच्छा लिहून काढा. इच्छा लिहिताना पण असं लिहू नका की काहीतरी मॅजिक, त्या टाईपचं काही नाही आहे. मॅनिफेस्टेशन जितकं तुम्ही कर्म करताय त्याला ते पुश करतं, लक निर्माण करतं. 8 नंबर ऑलरेडी कर्म जे करतोय तेच आपल्याला रिटर्न देणार आहे. शनिग्रहांचा आहे. आजचा वार शनिवार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता ही गोष्ट करायची आहे. लिहून झाल्यानंतर तुम्ही तो कागद जेव्हा ठेवता, अगदी पॉझिटिव्ह राहायचं आहे. मी एक उदाहरण देतो कशा प्रकारे इच्छा लिहिली पाहिजे. तर माझ्या आर्थिक परिस्थितीला बदलण्यासाठी माझ्याकडून जितकेही प्रयत्न करता येतील
ते मी करत आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. खूप पैसा, खूप चांगले लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहेत, अशा प्रकारची इच्छा लिहा. ना की माझ्या अकाउंटमध्ये 100 करोड रुपये यायला हवेत अशा इच्छा लिहू नका. कारण कसं आहे, जर तुम्ही लिहिताय माझ्या अकाउंटमध्ये 100 करोड रुपये यायला हवेत, त्यासाठी थोडा टाइम द्यायला हवा, त्या लेवलचे प्रयत्न हवेत, त्याप्रमाणे आपण राहणं गरजेचं आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. कसं आहे, मॅनिफेस्टेशन होतं. मला माहिती आहे नक्की कोणती गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, तर मॅनिफेस्टेशनवरती फोकस केल्यानंतर ती गोष्ट कशी मिळवायची. पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज एका दिवसात तुम्हाला जितकी चांगली गोष्ट मिळवता येईल तुम्ही मिळवा. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला ही मॅनिफेस्टेशन शिकायचे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. पण मॅनिफेस्टेशन फक्त चांगल्या गोष्टीसाठी करा, त्याचा वाईट वापर करून घेऊ नका. इच्छा पण लिहिताना कोणाचं वाईट होऊ दे किंवा कोणालाही त्यापासून त्रास होईल अशी इच्छा अजिबात करू नका. कारण आजचा दिवस आहे 8 शनिग्रहांचा. जे कर्म करणार आहात तेच येणार आहे, हे डोक्यात ठेवून करा. जी इच्छा व्यक्त करताय अगदी चांगली, तुमच्या सुरक्षिततेसाठी, तुमच्या फ्युचरसाठी. तुमच्याकडे जी गोष्ट नाही ती कशी मिळवावी, कशी आपल्याला ती मिळवता येईल, याप्रमाणे तुम्ही जा आणि चांगल्या गोष्टीसाठी करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.